श्रुती व स्मृतींचा अभ्यास करून मग वैदिक कर्मे करावीत. वैदिक कर्मांना प्राथमिकता द्यावी. जर स्मृती कर्मे करण्यास देखील मनुष्य असमर्थ असेल तर त्याने सत्पुरुषाचा आचार करावा. श्रुती व स्मृती हे दोन विद्वानांचे नेत्र आहेत, ज्यांच्या मार्फत कर्माचे दर्शन होते. श्रुतीमुळे धर्म प्रतिपादन केला गेला आहे. स्मृती व शास्त्रांकडून जो धर्म सांगितला गेला आहे तो दुसऱ्या श्रेणीचा अपर धर्म आहे व श्रुती व स्मृती हे दोन विद्वानांचे नेत्र आहेत, ज्यांच्या मार्फत कर्माचे दर्शन होते. श्रुतीमुळे धर्म प्रतिपादन केला गेला आहे. स्मृती व शास्त्रांकडून जो धर्म सांगितला गेला आहे तो दुसऱ्या श्रेणीचा अपर धर्म आहे व सभ्य पुरुषाच्या सभ्यतेमार्फत ज्या धर्माचा बोध होतो तो तिसऱ्या श्रेणीचा आहे. तिसऱ्या श्रेणीचा धर्म म्हटले गेले आहे. अशा प्रकारे हे तीन पूर्वीपासून चालत आलेले सनातन धर्म आहेत. सत्य, दान, दया, लाभ, विद्या, पूजन, ध्यान व दम ही 8 पवित्र व अत्यंत शुभ धर्माची लक्षणे आहेत. धर्मामुळे सुखाची प्राप्ती व ज्ञानाचा लाभ होतो. ज्ञानयाग, वेदांचे पठन, दान धर्म करणे हा ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्यांचा साधारण धर्म आहे. श्रेष्ठ मुनिगणांचा धर्म यजन, याजन, अध्ययन, प्रतिग्रह असा सांगितला गेला आहे. क्षत्रियाचे कर्म शस्त्रास्त्रे बाळगून उदरनिर्वाह करणे व प्राण्यांचे रक्षण करणे हे होय. जर पशु पक्ष्यांचे पालन, शेती करणे, व्यापार चालवून उदरनिर्वाह करणे असे हे वैश्यांचे कार्य सांगितले गेले आहे. शूद्र लोकांनी या सर्वांची सेवा करावी. अशा प्रकारे 4 वर्णांची 4 कर्मे सांगितली गेली आहेत. आता 4 आश्रमांचे धर्म सांगतो. ब्रह्मचर्य अवस्थेचे पालन करणाऱ्या ब्रह्मचार्याने गुरुच्या घरी जाऊन राहणे व अग्निहोत्र नित्य नियमाने करणे तसेच वेदांचा अभ्यास करणे हे होय. ब्रह्मचार्याने तिन्ही त्रिकाळ स्नान संध्या करावी, भिक्षा मागून उदरनिर्वाह करावा व जटादंड मुंडन करून गुरुजवळ राहावे. अशा प्रकारे ब्रह्मचार्यांची कर्मे सांगितली आहेत. गृहस्थाश्रमात आल्यानंतर त्यांची कर्मे अशा प्रकारची असतात. त्याने शास्त्रोक्त पद्धतीने जीवन निर्वाह करावा, सुशील पत्नी करावी, देव, पितृगण व अतिथी यांचे पूजन व सत्कार करावा. गृहस्थाश्रमाचे पूर्ण पालन केल्यानंतर वानप्रस्थाश्रमात प्रवेश करावा. त्यावेळची त्याची कर्मे अशी असतात की त्याने इंद्रियांवर संयम ठेवावा, रोज अग्निहोत्र करावे, भूमीवर झोपावे, वल्कले धारण करावीत. अशा स्थितीत त्याने वनात निवास करावा व सहजतेने जी कंदमुळे फळे मिळतील त्यावरच उदरनिर्वाह करावा व पाणी पिऊन राहावे. आता 4था आश्रम आहे संन्यास. या अवस्थेत त्याने केवळ भिक्षा मागून मिळालेल्या अन्नावर जगावे. आपल्याजवळ कोणत्याही धनाचा साठा करू नये, कोणाशी द्वेषद्रोह करू नये, सर्वांनाच समानतेने वागवावे, सुख दुःखात देखील अचल राहावे, पूर्ण मौन पाळावे, इंद्रिय निग्रह करावा व ध्यानस्थ बसावे. हाच संन्यासाचा धर्म म्हटला गेलेला आहे. कोणत्याही प्राण्याची हिंसा न करणे, सर्वांशी गोड बोलणे, दयाभाव ठेवणे हा सर्व वर्णाच्या लोकांचा व सर्व आश्रमातील लोकांचा सामान्य धर्म आहे. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जो याचे पालन करतो त्यास परमगती प्राप्त होते. आता मी आपल्याला एका गृहस्थाश्रमीची पूर्ण दिवसाची कर्मे सांगतो. अशा गृहस्थाश्रमाने प्रातःकाळी ब्रह्ममुहूर्तावर शय्येचा त्याग करावा व सर्वप्रथम धर्म व अर्थाचे चिंतन करावे. रात्रीच्या अंती शौचादी क्रिया आटपून निवृत्त व्हावे. स्नान संध्या करावी.
शारीरिक शुद्धीबरोबरच मानसिक शुद्धी होणे देखील महत्त्वाचे आहे. सर्वप्रथम 3दा आचमन करून मुखशुद्धी करावी. नंतर ऋग्वेद, यजुर्वेद व सामवेदाचे क्रमाने पठण करावे. त्यानंतर इतिहास, पुराण, वेदांग यांची पारायणे करावी. मुखामध्ये आकाश, नाकात वायू, नेत्रामध्ये सूर्य, कानामध्ये दिशा, नाभीमध्ये प्राण व हृदयात ब्रह्मा यांना स्पर्श करावा. ऋषी मुनींच्या पायावर डोके ठेवून त्यांना प्रसन्न करावे. 2 बाहूंमध्ये यम, इंद्र व वरुण यांना आणि चरणांमध्ये कुबेर, वसुधा यांना तसेच दोन्ही हातात विष्णू व इंद्र यांना स्पर्श करावा. तळ हातावरील सर्व रेषा या सर्व नद्या आहेत त्यांना स्पर्श करावा. प्रातःकाळी उठल्यानंतर दातांची स्वच्छता अवश्य करावी. तसे न करणारा लोकांमध्ये अप्रिय ठरतो. दातांच्या स्वच्छतेसाठी कदंब, बिल्व, खदीर, वट, अर्जुन आदी वनस्पती औषधी असतात. कडू, तुरट, तिखट असा स्वाद असलेली वनस्पती आरोग्य व सुख प्रदान करते. प्रातःकाळी स्नान करण्याने आत्मा शुद्ध होतो व तो संपूर्ण कार्य करण्यास योग्य ठरतो. दिवसभर शरीरातून अनेक मलयुक्त स्राव होत असतो. त्याकरिता स्नान शुद्धीसाठी आवश्यक मानले गेले आहे. प्रातःकाळी स्नान केल्याने मन प्रसन्न होते. त्यामध्ये सौभाग्याची उत्पत्ती होते. असे स्नान शोक व दुःख हरण करणारे असते. गंगे इतके पवित्र समजून स्नान करावे. हस्त नक्षत्र ज्येष्ठ महिन्यात शुक्ल पक्षातील दशमी तिथी, दसरा अशा काही तिथींना केलेले स्नान पाप नष्ट करणारे आहे. यतीने दिवसातून 3 वेळेला स्नान व संध्या तर ब्रह्मचार्याने 1 वेळेस केलेले स्नान पुरेसे होते. जो संध्येच्या वेळेस उपासना करीत नाही तो सूर्याचे हनन करण्यास कारणीभूत ठरतो. दिवस व रात्र यांच्यातील जो संधिकाल असतो ती संध्या होय. संध्या झाल्यानंतर होम करण्याची पद्धत आहे. स्वतः केलेल्या होमाचे जे फळ मिळते ते अन्य कोणत्याच होमाने मिळत नाही. जो मनुष्य प्रातःकाळी उठून नित्यनेमाने गायत्री मंत्राचा जप करतो तो कमळाच्या पानाप्रमाणे पाण्यात राहून सुद्धा त्यापासून अलिप्त राहतो. अर्थात मनुष्य देखील संसारात राहून संसारापासून अलिप्त राहतो. गायत्री देवीचे रूप असे सांगितले आहे की गायत्रीचा वर्ण श्वेत आहे. ती रेशमी वस्त्रे परिधान करते व कमळाच्या आसनावर विराजमान असते. तेजोअस्मी या मंत्राने तिला प्रसन्न करतात. सर्वप्रथम डोळ्यांनी दर्शन करण्याच्या इच्छेने देवांनी हा मंत्र म्हटला. विद्वान माणूस ब्रह्मा, विष्णू व महेश यांना वेगळे समजत नाही. या जगात 8 वस्तू मंगलमय मानल्या जातात. त्या म्हणजे विद्वान, पंडित, गाय, अग्नी, सोने, तूप, सूर्य, पाणी व 8वा राजा होय. या सर्व शुभ वस्तूंचे दर्शन व आराधना करावी. वेदांचा अभ्यास 5 प्रकारे असतो. प्रथम अध्ययन अभ्यास, नंतर वेदार्थ म्हणजे यज्ञ करणे व करवून घेण्याचा अभ्यास, तिसऱ्या वेळेस सर्वांच्या पोषणाची जबाबदारी घेण्यास योग्य बनणे. यामध्ये माता, पिता, गुरु, भाऊ, प्रजा, दीन व आश्रयास येणारे आश्रित, अतिथी व अग्नी या सर्वांना पोष्य म्हटले गेले आहे.